Hello students, in last video we have started pointers from the topic the lion, the man and the statue. Today we are going to see some remaining question related to this topic. Our question 8. Open your textbook page number 32. Question. Use your imagination to complete the following. तुम्ही तुमच्या कल्पना वापरून इमॅजिनेशन वापरून दिलेली वाक्य पूर्ण करा. बघा एक काय आहे डॉट डॉट पहिल्यांदा फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे. पुढचं वाक्य आहे दॅट इज व्हाय आय डिडंट ईट द मँगो. बघा दॅट इज व्हाय आय डिडंट ईट द मँगो म्हणून मी आंबा खाल्ला नाही बिकॉज द मँगो वॉज रॉ. तो मँगो कसा होता रॉ. सो दॅट इज व्हाय आय डिडंट ईट द मँगो. अशा पद्धतीने आपण वाक्य लिहायचं आहे. अर्थपूर्ण जे काय असेल दुसऱ्या वाक्याशी रिलेटेड असणार आहे. सेकंड बघा इथं फिल इन द ब्लँक्स दिले आणि पुढचं वाक्य सेकंड काय आहे बघा पुस्तकात दॅट इज व्हाय द फार्मर बीट द कॅमल. म्हणून काय केलं त्या फार्मरनं कॅमेलला मारलेलं आहे. का मारलेलं आहे बघा काय वाक्य येणार आहे इथं द कॅमल कुड नॉट स्लीप अवे फ्रॉम द शुगरकेन फील्ड लाईक द जॅकल. बघा कॅमल काय करू शकला नाही जॅकल प्रमाणे तिथून निष्ठून जाऊ शकला नाही. So that is why the farmer beat the camel. ओके हे आपण पाहिलेलंच आहे. Then C सेकंड वाक्य कुठलं बघा आपलं that is why the monkey jumped into the lake. म्हणून काय केलं त्या मंकीनं लेक मध्ये उडी घेतली because the swarm of bees on the tree began to sting him. बघा बघा काय आपल्याला सेकंड सेंटेन्स कोणता आहे सी मध्ये दॅट इज व्हाय द मंकी जम्प्ड इनटू द लेक. म्हणून त्या मंकीनं लेक मध्ये म्हणजे सरोवरामध्ये उडी घेतली. का असेल बघा द स्वार्म ऑफ बीज ऑन द ट्री बिगॅन टू स्टिंग हिम. कारण म्हणजे ती मधमाशांचं जे थवा होतं त्यानं काय केलं झाडावरती असणाऱ्या त्या मंकीला काय केलं चावा घेतला. म्हणून त्या मंकीनं काय केलं ही जम्प्ड इनटू द लेक. ओके देन नेक्स्ट डॉट डॉट दॅट इज व्हाय न्यूजो व्हिजिटेड द अर्थ. आपण न्यूजोच्या लेसन मध्ये पाहिलेच आहे बिकॉज न्यूजो ऑर ही वांटेड टू स्टडी ह्यूमन बॉडी पार्ट्स. इथे काय येणार आहे ही वांटेड टू स्टडी ह्यूमन बॉडी पार्ट दॅट इज व्हाय न्यूजो व्हिजिटेड द अर्थ. बरोबर. नेक्स्ट ई डॉट डॉट दॅट इज व्हाय ही ऑल्सो बीट द डॉग. That is why he also beat the dog because the dog beat the madman. काय ना वाक्य the dog beat the madman. That is why he also beat the dog. त्यानं त्याला काय केलं चावलेलं आहे म्हणून त्या मनुष्यानं सुद्धा काय केलेलं आहे त्याचा त्या डॉगचा चावा घेतलाय because he was a madman. Okay, now turn to the question 9. Before that you have to write these answers in your notebook. See question 9. Underline the nouns in the given or following sentences. काही वाक्य दिलेत बघा आपल्याला A, B आणि C. त्याच्यामध्ये नाउन्स कोणकोणते आलेले आहेत ते पहिल्यांदा अंडरलाइन करायचं आहे. बघा आपण नाउनची डेफिनेशन पाहिलेलीच आहे. नाउन मीन्स व्हॉट. Noun is a name which is given to a person, place, animals that with this thing or the names are called nouns. नाव म्हणजे असं नाव जे एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, ठिकाणाला, प्राण्याला दिलेलं नाव असतं. हे आपण पाहिलेलंच आहे. तर पहिलं वाक्य आपण पाहूया. Once a man and a lion got talking. In this sentence, which are the nouns? See, look at the blackboard. Once a man and a lion got talking. In this sentence, man and a lion, these are the nouns because this is the name of a person. This is a common noun. This is also common noun. बघितलं आपण हे सामान्य नाम आहे. In sentence B, I am the king of beast. I am the king of beast. In this sentence, king and beast are the nouns. In the sentence C, at last the man took the lion to a statue in a big garden. बघा याच्यामध्ये कोणकोणते नाउन्स आलेले आहेत
मॅन, लायन, स्टॅच्यू अँड गार्डन. आपण काय केलेलं आहे, दिलेल्या सेंटेन्स मध्ये कोणते नाउन्स आले त्याला अंडरलाईन केलेलं आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे. नाउ यूज ईच नाउन टू राईट अ मीनिंगफुल फ्रेज अँड सेंटेन्स. आपल्याला काय करायचंय बघा, प्रत्येक जे नाउन आहे ते वापरायचं आहे आणि पहिल्यांदा काय तयार करायचे आहे, फ्रेज ॲज वेल ॲज द सेंटेन्स युजिंग द गिवन नाउन. फॉर एक्झाम्पल फर्स्ट दिलेलं आहे बघा मॅन. आपलं पहिलं नाउन कोणतं आहे, मॅन. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण फ्रेज पाहूया, अ यंग मॅन. काय होऊ शकते फ्रेज, अ यंग मॅन. आणि त्याचं वाक्य सुद्धा बनवून दिलेलंच आहे बघा, अ यंग मॅन वॉज रायडिंग अ बाईक. अ यंग मॅन वॉज रायडिंग अ बाईक. आलं लक्षात, म्हणजे तीच फ्रेज घेऊन पुन्हा आपल्याला वाक्य बनवायचं आहे. आता आपलं सेकंड बघा कोणतं आहे, नाउन. पहिल्या वाक्यामध्ये लायन. पहिल्या वाक्यामध्ये कोणतं आलंय बघा, लायन. लायनचं कोणतं, आपण पहिल्यांदा काय बनवूया, फ्रेज आणि सेंटेन्स कशी बनवायची आपण पाहूया. पहिला आहे बघा फ्रेज, अ स्ट्रॉंग लायन. त्याच्या समोर आपण फ्रेज पण बनवूया आणि वाक्य पण बनवूया. पहिलं फ्रेज, लायन आपला काय वर्ड्स आहे किंवा नाउन आहे, त्याचं आपण पहिला फ्रेज काय होऊ शकते, अ स्ट्रॉंग लायन. आलं का बघा लक्षात. फ्रेज मीन्स a meaningful group of words. This is not a sentence because there is not any word. फक्त अर्थपूर्ण शब्द समुच्चय किंवा शब्द संग्रह त्याला काय म्हटलं जातं, फ्रेज. लायन्सची योग्य फ्रेज काय होऊ शकते, अ स्ट्रॉंग लायन. आता ही फ्रेज वापरून आपल्याला वाक्य बनवायचं आहे. पहा, अ स्ट्रॉंग लायन, अ स्ट्रॉंग लायन वॉज trapped in a net. A strong lion was trapped in a net. तो कुठे पकडलेला आहे किंवा अडकलेला आहे, जाळ्यामध्ये अडकलेला आहे. आता बघा नेक्स्ट कोणते आहे आपलं फ्रेज, नाउन कोणतं आहे, किंग. मी दोन बनवून दाखवणार आहे, 2-3 बाकीचं तुम्ही बनवायचं आहे. लायन. लायन काय होऊ शकतं सांगा, लायन गॉड टॉकिंग. पहिल्या वाक्यातलं दुसरं नाव काय आहे, लायन. काय होऊ शकतं, लायनचं बघितलं, त्यानंतरचं बघूया आपण कुठलं आहे, किंग. लायनचं बघितलं, स्ट्रॉंग लायन वॉज ट्रॅप्ड इन अ नेट. त्यानंतरचे आहे किंग. किंग काय होऊ शकतं, अ काइंड किंग. अ काइंड किंग. त्याची आपल्याला काय बनवायचं, आता ही फ्रेज यूज करून आपल्याला वाक्य बनवायचं आहे. बघा, अ काइंड किंग ऑलवेज मेक्स his people happy. A kind king always makes his people happy. लक्षात. त्याच पद्धतीने तुम्ही बीस्टचा वापरू शकता, फ्रेज बनवू शकता. फ्रेजची काय होऊ शकते, द वाईल्ड बीस्ट. बीस्टची फ्रेज काय होऊ शकते, अ वाईल्ड बीस्ट. आणि त्याचं वाक्यात उपयोग काय करू शकता, द वाईल्ड बीस्ट आर समटाइम्स डेंजरस. The wild beasts are sometimes dangerous. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे पहा, आपण मॅनचं पाहिलं, लायनचं पाहिलं, किंगचं सुद्धा बघितलेलं आहे फ्रेज आणि सेंटेन्स. त्यानंतर बीस्टचे पाहिले. आता राहिलेले जे 4 नाउन आहेत, मॅन, लायन, स्टॅच्यू अँड गार्डन, याची तुम्ही काय करायचे आहे, फ्रेज पण बनवायचे आहे आणि योग्य वाक्य सुद्धा तयार करायचं आहे. आलं लक्षात. पुढील प्रश्न पाहूया आपण. रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड. Note the last letter and say the last letter sound. आता याच्यामध्ये बघा पहिला कॉलम आहे यस आणि दुसरा आहे ईयस. मेक वन मेनी पेयर्स as shown by adding yes at the end of the word. बघा काय करायचं आहे, दिलेल्या शब्दांच्या शेवटी यस लेटर ऍड करून काय बनवायचं आहे, सिंग्युलरचा प्लुरल फॉर्म बनवायचा आहे.
तुम्ही काय करायचं आहे, मी फक्त ओरली सांगणार आहे, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. जॉब, जॉब्स. सेकंड आहे क्यूब, क्यूब्स. अशा पद्धतीने आपल्याला दिलेले जे शब्द आहेत त्याचं काय बनवायचं आहे, प्लुरल फॉर्म. बघा, कॉकचं काय होणार, कॉक्स. डॉग, डॉग्स. मॅप, मॅप्स. किड, किड्स. शेल, शेल्स. कार, कार्स. फाइल, फाइल्स. ड्रीम, ड्रीम्स. बॅट, बॅट्स. ट्री, ट्रीज. ट्रेन, ट्रेन्स. अँड पॉ, पॉट्स. ओनली ॲट द लेटर यस ॲट द एंड ऑफ द गिवन वर्ड. आता जी मी शब्द रीड केलेले आहे त्याला फक्त यस प्रत्यय लावायचा आहे. टर्न टू द सेकंड कॉलम. युजिंग द लेटर्स यस ॲट द एंड ऑफ द गिवन वर्ड. काय करायचं, आता दिलेले जे शब्द आहेत आता जे मी रीड करणार त्याच्या शेवटी ईएस प्रत्यय लावायचा आहे आणि काय करायचे आहेत, लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल दिले बघा. बुश, बुशेस. देन बस, बसेस. यातला एक नियम आहे बघा, तुम्हाला पण माहित असेल, नसेल तर लिहून घ्यायचा आहे. ज्या शब्दांच्या शेवटी एस, एस एच, सी एच, ओ आणि एक्स हे लेटर्स असतील तर त्या शब्दाचं प्लुरल फॉर्म बनवताना त्या शब्दांना म्हणजे नवीन शब्दांना काय लागतं, ईएस प्रत्यय लागतो. पुन्हा एकदा बघा. ज्या शब्दांच्या शेवटी एस, एस एच, सी एच, ओ आणि एक्स हे लेटर्स असतील तर त्याचा प्लुरल फॉर्म तयार करताना, अनेक वचन बनवताना दिलेल्या शब्दाला कोणता प्रत्यय लागतो, ईएस प्रत्यय लागतो. आता बघूया आपण. क्लास काय होणार आहे, क्लासेस. ग्लास, ग्लासेस. ड्रेस, ड्रेसेस. ब्रश, ब्रशेस. डॅश, डॅशेस. डिश, डिशेस. आयलॅश, आयलॅशेस. मॅच, मॅचेस. ब्रँच, ब्रँचेस. बंच, बंचेस. फॉक्स, फॉक्सेस. बॉक्स, बॉक्सेस. हे जर शब्द तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर या प्रत्येक शब्दाच्या शेवटी मी सांगितलेले लेटर्स आहेत, त्यामुळे त्याचं अनेक वचन बनवताना या शब्दांना ईएस प्रत्यय लागतो. बघा, तुम्ही आता काय करायचे, हे जे शब्द आहेत ते ईएस प्रत्यय लावून तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहे. आपण आता पुढचा शेवटचा प्रश्न पाहूया. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. यूज द आयडियाज इन द ईच बॉक्स टू मेक सिमिलर सेंटेन्सेस. आपल्याला बॉक्सेस दिलेले आहेत, त्याच्या आधारे आपण काय करायचं आहे, वाक्य बनवायचे आहे. म्हणजे बॉक्सेस मध्ये दिलेले शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. बघा, मी एक बनवून दाखवणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही राहिलेले बनवायचे आहे किंवा लिहून घ्यायचे. मी ओरली सांग. एक बनवूया आपण बॉक्स. पहिल्या बॉक्स मध्ये काय बघा, लायन, माउस, बिगर, स्मॉलर. इथे एक एक्झाम्पल दिले, आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. आणि पुढच्या लाईन मध्ये दिले, मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. आता बघा, पहिला बॉक्स आपण पाहूया. लायन, माउस, बिगर अँड स्मॉलर. लायन, माउस, बिगर अँड स्मॉलर. बॉक्स मधले वर्ड्स घेऊन आपल्याला वाक्य बनवायचे. बघा, पहिला काय येऊ शकतं, द लायन इज. द लायन इज, पहिला शब्द घेतलाय लायन. इज बिगर दॅन, इज बिगर दॅन माउस. त्याचंच आम्ही दुसरं वाक्य बनवू शकतो आपण. बघा, पहिल्या बॉक्स मधलंच काय म्हणू शकतो, माउस इज, mouse is smaller than lion. बघा, यातले प्रत्येक शब्द वापरून आपण दोन वाक्य बनवू शकतो. the lion is bigger than mouse and the mouse is smaller than lion. बघा, बरोबर आहे ना. सेकंड बघा, आपल्याला दिलेला आहे sun, moon, brighter. sun, moon,
द सन इज, एकच वाक्य तयार होतं. द सन इज ब्रायटर दॅन द मून. बरोबर आहे का बघा. आपण जर म्हटलं मून इज ब्रायटर दॅन सन, दिस इज रॉंग सेंटेन्स. करेक्ट कोणता असणार आहे? द सन इज ब्रायटर दॅन द मून. आलं का लक्षात? पहा. त्यानंतर आहे ओरली सांगणार आहे, लिहून घ्यायचं आहे. तिसरा आपला बॉक्स आहे टू ट्रीज टॉलर शॉर्टर. टू ट्रीज टॉलर शॉर्टर. कसं वाक्य होऊ शकतं बघा. टू ट्रीज आर टॉलर दॅन अदर ट्रीज. टू ट्रीज आर टॉलर दॅन अदर ट्रीज. आणि दुसरा काय होऊ शकतं? टू ट्रीज आर शॉर्टर दॅन अदर ट्रीज. बघा, टू ट्रीज आर शॉर्टर दॅन अदर ट्रीज. आलं लक्षात? म्हणजे या बॉक्स मधले दोन वाक्य होऊ शकतात. त्यानंतरचा आहे पुढचा बॉक्स स्टोन ब्रिक हार्डर. स्टोन ब्रिक हार्डर. स्टोन इज हार्डर दॅन ब्रिक. स्टोन इज हार्डर दॅन ब्रिक. आलं लक्षात? आपण समजा असं तुम्ही उलट केलं, ब्रिक इज हार्डर दॅन स्टोन. दिस इज रॉंग सेंटेन्स बिकॉज हार्ड कोण असतं? सगळ्यात जास्त स्टोन असतो. विटेपेक्षा कठीण काय असतं? दगड असतो. म्हणून वाक्य कसं पाहिजे? स्टोन इज हार्डर दॅन द ब्रिक. आलं लक्षात? आणि इकडचे शेवटचे बघा दोन बॉक्सेस. टू बुक्स मोर इंटरेस्टिंग. याचं वाक्य एक होणार आहे. कसं होणार आहे? द टू बुक्स आर किंवा टू बुक्स आर मोर इंटरेस्टिंग दॅन द अदर बुक्स. टू बुक्स आर मोर इंटरेस्टिंग दॅन द अदर बुक्स. लिहून घ्यायचं मी सांगते. आणि पुढचा शेवटचा बॉक्स आहे टू बटरफ्लाईज मोर कलरफुल. याचं पण एकच वाक्य होणार आहे. लिहून घ्या. काय असणार आहे? टू बटरफ्लाईज आर मोर कलरफुल दॅन अदर बटरफ्लाईज. टू बटरफ्लाईज आर मोर कलरफुल दॅन अदर बटरफ्लाईज. लक्षात? So student, you have to write these sentences and remaining sentences you have to. मी सांगितलेलंच आहे तरी सुद्धा तुम्ही आणि काय करा, स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. Write down these sentences in your notebook. Next part we will see in the next video. Thank you.